बघायला भेटणार आपल्या व्हिडिओमध्ये काय पाण्यावरची भाकरी आपली मम्मी बनवणार आहे। पाण्यावरची भाकरी ती मी कशी यायचा म्हणजे त्याचे पिठाचे खडे नाही तयार त्याच्यात राहत, पूर्ण पीठ तो फुटून जाते त्याच्यात। आणि या थाप्याच्या भाकऱ्या, थापाची भाकरी एक वेगळी, थाप्याच्या भाकरीची चव वेगळी असते आणि लाटलेली भाकरीची चव वेगळी असते। ती जरा छोटी आहे, नंतरच्या भाकऱ्या मोठ्या होणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील तुमचं माझ्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी। एक रेसिपीची व्हिडिओ होणार आहे। तर ती व्हिडिओ जाम इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की व्हिडिओ कसली आहे हे मी नंतर सांगेन। पण तुम्ही अजून चॅनलवर आपल्या नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवून ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडली तर शेअर नक्की करा मित्रांनो, कारण की आज आपण बनवणार आहोत पाण्यावरची भाकरी। तर आज तुम्हाला बघायला भेटणार आपल्या व्हिडिओमध्ये काय पाण्यावरची भाकरी आपली मम्मी बनवणार आहे। पाण्यावरची भाकरी ती मी कशी बनवतात, कशी नाही बनवत ना, हे मी सर्व डिटेलमध्ये सांगणार। सुरुवातीपासून आपण शेवटपर्यंत दाखवणार आहोत की भाकरी पाण्यावरची कशी बनते। तर चला बघा, आता आपण सुरुवात करूया, सुरुवातीला लागूया। तर हे बघा, सुरुवात आधी करूया। तर आधी आपण बघणार आहोत, पाणी टाकलाय, गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकूया। आणि हा पाणी कशासाठी घेतलेला आहे याची आपण आता खोय घेणार आहोत। खोय म्हणजे, तर हा बघा, हा पीठ आहे। तर पीठ पूर्ण आधी गरम पाण्यामध्ये उकडून घेऊया। तर तो पूर्ण उकडून आधी घ्यायचा आहे। तर चला आधी आपण पीठ टाकूया। पाणी उकळलं नाही अजून, जसं पाणी उकळलं तसं आपण पीठ टाकणार आहोत। तर हा बघा, आता पाणी मस्त उकळलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये पीठ टाकून पहिले घेऊया। तर आपण मम्मीला विचारूया, ही माझी मम्मी आहे। मम्मी, साधारण हा किती भाकऱ्यांचं पीठ आहे? याच्या किती भाकऱ्या होतील? 7। ओके, म्हणजे 6-7 भाकऱ्या होतील। 6-7 भाकऱ्यांचं पीठ घेतलेलं आहे मम्मीने। आणि हा बघा, उकळ आलाय। तर हे पण मिक्स करून घ्यायला लागते, कारण की पिठाचे गोळे नको राहायला म्हणून। तर हा असा पाणी उकळला का असा हलवत राहायचा, म्हणजे त्याचे पिठाचे खडे नाही तयार त्याच्यात राहत, पूर्ण पीठ तो फुटून जाते त्याच्यात। हे बघा, हळूहळू त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। याच्यामध्ये पण अजून पीठ आहे, तो हळूहळू टाकायचा आहे त्यात आपल्याला। मग गॅस बंद करून त्याला खाली उतरवलाय, वरून टाकलाय आणि मिक्स केलाय। आणि हा आता पूर्ण पीठ मलून घ्यायचा आहे। तो कसं मलायचा आहे बघा, भाकरी चवीला भारी लागते, पण त्याच्यासाठी मेहनत किती आहे हे तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला पण माहिती आहे, तर भाकरीसाठी मेहनत भरपूर आहे। तर ती अशीच नाही चव लागत, कारण की त्याला मेहनत भरपूर आहे। तर त्याच्यासाठी ती त्याच्यानंतर मग ती चव येते। तर चला मग आपण भाकरी बघूया। तर एका ठिकाणी आपला इथं पीठ मलेपर्यंत, मलून होईपर्यंत आपण इकडे आता तवा ठेवूया आणि तवा मस्तपैकी त्याला गरम करूया, म्हणजे पीठ मलेपर्यंत तवा गरम होईल, म्हणजे भाकरी लवकर शिजेल आपली। बघा, गॅस पेटवून झालेला आहे आपला आणि तवा आता मस्तपैकी पहिले गरम होईल आपला। तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेणार आहोत।
गरम गरम वाफा मस्त निघतात. हा बघा, हा झाला पीठ मळून एक साईडचा आणि आता एक तो राहिलाय. तर आपण आता डायरेक्ट भाकऱ्या बनवायला घेईल ना तेव्हा आपण येऊया डायरेक्ट. तर बाकीचं आपण आधी करून घेऊया. तर चला मग आता आपल्या हे बघा इकडे उंड करून ठेवलं मम्मीने पिठाचं गोलं. आणि आता पहिली आपली भाकरी बनवायला तयार. तर भाकरी कशी बनवतात ना, कशी पाण्यावरची भाकरी मळून करतात ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा कशी पद्धत असते भाकरी बनवायची पाण्यावरची. ह्या भाकऱ्या पण बनवायची दोन पद्धत आहेत. तर दुसरी पद्धत एक असते ती मळून करतात. ती पण भाकरीच असते, पण ती पोली पाटावर लाटून करतात. तर ते लाटाच्या भाकऱ्या आणि या थाप्याच्या भाकऱ्या. थापाची भाकरी एक वेगळी, थाप्याच्या भाकरीची चव वेगळी असते आणि लाटलेली भाकरीची चव वेगळी असते. ती थापून बनवलेली असते ना पाण्यावरची, ही एकदम जाम भारी लागते चवीला. आपण जेव्हा चिकन, मटन, मच्छी सोबत खातो ना चला आता हुशार आपण ही बघा ही मस्तपैकी आपली भाकरी झालेली आहे. तवा मस्त गरम झालेला आहे आणि तवा ती भाकरी चिपकायला नको ना म्हणून एक कांद्याची वरचा टोक घेतला आणि त्याच्यावर तेल, म्हणजे भाकरी खाली चिपकणार नाही. ही बघा भाकरी आपली मस्त गोलच्या गोल, जराशी पण कुठून फाटली नाही. ही बघा तव्यावर एक भाकरी टाकलेली आहे, तर तवशर एक आता दुसरी.
दुसरी भाकरी पण आपली रेडी झालेली आहे. तर चला आपल्या इथे पहिली तव्यावर टाकलेली आहे ना तिला बघणार आहोत कशी शिजले ती. जबरदस्त. पहिली वाली भाकरी होती म्हणून ही जरा छोटी, नंतरच्या भाकऱ्या मोठ्या होणार आहेत. ही बघा भाकरी गरम आहे, झाली रेडी. तर चला दुसरी भाकरी तव्यावर. दुसरी भाकरी तव्यावर टाकूया. बघा अरे बघा पहिली भाकरी छोटी होती, आता ही जरा मोठी आहे त्याच्यापेक्षा. आता हिला पण आपण ही बघा कशी आहे पाण्यावरची भाकरी. ही आहे मम्मीने बनवलेली आजची पाण्यावरची भाकरी, मस्तपैकी. हिला आता खायची. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आजची व्हिडिओ आपली भाकऱ्यांची कशी वाटली, पाण्यावरच्या भाकऱ्या कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर चला मग व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.